शुभ सकाळ. दिवसाची सुरुवात झाली दूध तापवून. त्यानंतर बनविला नाश्त्यामध्ये जिरा राईस. नंतर तयार केली भेंडीची भाजी. त्या सोबतीला मेथी आणि बटाट्याची मिक्स भाजी बनविली. मी पूनम आपले सर्वांचे स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. दुपारची सर्व घरकामं पूर्ण करून घेतली. संध्याकाळी आज व्हेज पुलाव बनवायचा होता. त्यासोबत ह्या मिरच्या तळून एकदम भारी लागतात. पुलावसाठी 1 बटाटा, एक एकदम छोटीशी शिमला मिरची, 2 टोमॅटो, 5 हिरव्या मिरच्या, थोडा फुलकोबी, कढीपत्ता, थोडे आले लसूण कुटून घेतले. कुकरमध्ये मी मिरच्या तळून घेतल्या होत्या. त्याला मीठ पण लावून घेतले. त्यानंतर मोहरी, जिरे, टोमॅटो, मिरच्या, कढीपत्ता, बटाटे, शिमला मिरची, फुलकोबी, आले लसूण कुटून घेतलेले सर्व मिश्रण त्यामध्ये छान परतून घेतले. छान असं सगळं मिक्स करून घेतलं. नंतर सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे त्यामध्ये कुठला पण बिर्याणी मसाला 2 मोठे चमचे टाकायचा. एकदम भन्नाट चव येते याने. छान मसाला मिक्स करून घेतला. तांदूळ छान धुवून घेतला. हिरवे वटाणे टाकले. धुतलेला तांदूळ टाकला. 2 मिनिटे छान परतवून घेतला. त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकले. चवीनुसार मीठ आणि मी हळद टाकायची विसरली होती म्हणून आता थोडीशी हळद टाकते. बारीक चिरलेला कोथिंबीर टाकला. मस्त उकळी काढून घेतली. नंतर 3 शिट्ट्या काढून घेतल्या. खाली मस्त दहीहंडीची तयारी चालली होती. दहीहंडी फोडायला वेळ होता त्यामुळे आम्ही घरी आलो. पुलावचा कुकर उघडून बघितला तर मस्त पुलाव तयार झालेला होता. पुलाव बघून भूक लागली तर मस्त जेवण वाढून घेतलं. त्यानंतर दहीहंडी फोडण्याची तयारी चालू झाली. आम्ही पुन्हा खाली काही गेलो नाहीत, इथूनच बघत होतो.
अखेर रात्री 10ला दहीहंडी फुटली. विहा तर खिडकीमधून कधी दहीहंडी फोडतात याची वाटच बघत होती. अखेर रात्री 10ला दहीहंडी फुटली. विहा खूप खुश झाली. चला तर मग आपण पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या. बाय बाय.